श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण करणार आहोत भोगीची भाजी आणि भाकरी. चला सुरू करूया. कढई गरम करून ठेवले गॅसवर. त्यात तेल घातलंय थोडं. सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. थोडेसे जिरे घातले, लसूण घातलाय थोडासा. भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या संक्रांत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हळद घातले, घरची चटणी घातल्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्व साहित्य, सगळ्या भाज्या मी निवडून घेतल्या, धुवून स्वच्छ निवडून घेतल्यात. त्यात वाटाणा आहे, गाजर, परत पावटा, दोन्ही घेवडे आणि हरभरा, या सर्व भाज्या घेतल्यात मी. शेंगदाण्याचा कूट घातलाय. तुम्ही मसालाही घालून करू शकता. मी नाही केलं. मी फक्त शेंगदाण्याचा कूट, जिरे आणि लसूणच घातला, जास्त नाही काय घातलं. अशी साधी भाजीच बरी वाटते. करून बघा एकदा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमची झाली की नाही भोगीची तयारी? भाजी निवडून बिडून. सगळ्या भाज्या निवडायला जरा वेळ लागतो, म्हणून आज व्हिडिओ जरा लेट पडला. गरम पाणी घालायचं आहे भाज्यांना, म्हणजे आपल्याला सगळी त्यातली पोषक घटक मिळतात. गार पाणी घालायचं नाही. आणि प्रत्येक भाजीला गरमच पाणी घालत जावा. निदान कोमट तरी घालत जावा. भाजीला चव छान येते. आणि थोडासा गूळ पण घालत जावा, त्यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळतं. माझा गूळ घालायचा विसरला. मीठ घातले थोडंसं. आणि प्रत्येक भाजीत गूळ घातल्यामुळं भाजीची चवही वाढते. हे बघा, या पद्धतीने मी भाज्या करून घेते. आपली भाजी बघूया आता शिजली का. शिजते. गरम पाणी घातल्यामुळं लगेच शिजून जाते. काल खूप भाज्या आल्या होत्या बाजारात. आमच्या इथं खूप प्रचंड गर्दी होती भाजी घ्यायला. तीळ घातलेत थोडेसे. खूप खूप म्हणजे खूपच गर्दी होती. पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती सांगलीला. तुमची झाली का नाही भोगीची तयारी? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडतच असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. इकडं मी वांगी चिरून घेतलेत. वांग्याशिवाय भाजीला या चव येत नाही. हिरवी हिरवीगार वांगी होती. मी मोठी मोठीच मुद्दामून ठेवल्यात, लगेच शिजतात ती वाफेवर. कोवळीच वांगी आणली होती मी. भाज्या पण भरपूर महाग होत्या काल. हे बघा, या पद्धतीने आमची भाजी झाली. थोडंसं वाफेवर शिजते वांग. तुम्ही काय काय घालता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आपली भाजी या पद्धतीने तयार झाली. हे बघा, आवडली का तुम्हाला भाजी? या आमच्या घरी भोगी जेवायला, भोगीचं जेवण जेवायला. हे बघा, वांग शिजले, सगळ्या भाज्या शिजल्यात, गाजर पण शिजले. हे बघा, आपली भाजी तयार आहे. झाकून ठेवायची जराशी. तोपर्यंत इकडं भाकरी करून घेतल्यात. व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी थोडकंच दाखवलं. भाकरी आपल्या बाजरीच्या पातळ पातळ तयार आहेत. या आमच्या घरी जेवण करायला भोगीचं. तुमचं झालं का नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या थंडीच्या दिवसात हे उष्ण पदार्थ, गरम पदार्थ आहेत नाही, त्यामुळं हे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. आणि मिक्स भाजी आपल्या शरीरात जायलाच हवी. हे बघा, खूप छान भाजली भाकरी. आता नैवेद्य भरायचा. मी 12च्या आत नैवेद्य दाखवते, पण एवढं सगळं एकटीने करणं शक्य नाही ना, मग जरा वेळ झाला मला. आमच्या इथं असा नैवेद्य भरतात. तुमच्या इथं कसा भरतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
मेथीची भाजी, इकडं मी केला आहे राळ्याचा भात. राळे पण गरमच असतात ना, त्यामुळे तो दही भात खायचा या दिवसात. वर्षभराचं आपलं हे भरून काढते. हे बघा, हा राळ्याचा भात आहे. मुगाची डाळ घालून करतात, त्याला खिचडीच म्हणतात. तर राळ्याच्या तांदळात मुगाची डाळ टाकून मी भात केला आहे. आणि थोडंसं दही भात खाऊन बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान लागतो हा भात पण. असं आमच्या इथं नैवेद्य भरतात आणि हळदी कुंकू लावतात त्या भाकरीला आणि नैवेद्य दाखवतात. अशा भाकरी आमच्या इथं शेजारी पाजारी आमच्यात वाटतात. हे बघा, भाकरीला आम्ही हळदी कुंकू लावतो. या तिळाच्या वड्या ठेवल्यात 2. या पद्धतीने आपलं भोगीचं ताट तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला परत एकदा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे बघा, या पद्धतीने. श्री स्वामी समर्थ.